हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. तर चला, आज आपण CTET आणि TET CDPचे वातावरणाचा प्रभाव व सामाजिकरण प्रक्रिया या टॉपिकवर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत ते पाहणार आहोत. तर चला, बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? ए अनुवंशिकता, बी वातावरण, सी योगायोग, डी नशीब. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी वातावरण. सामाजिकरणाची प्रक्रिया सर्वप्रथम कुठे सुरू होते? ए शाळा, बी कुटुंब, सी समाज, डी खेळाचे मैदान. बरोबर उत्तर आहे बी कुटुंब. खालीलपैकी समाजीकरणाचा प्रमुख घटक कोणता? ए कुटुंब, बी शाळा, सी मित्रगट, डी वरील सर्व. सामाजीकरणाचा प्रमुख घटक कोणता? तर कुटुंब, शाळा आणि मित्रगट हे सर्वच काय आहेत? सामाजीकरणाचे प्रमुख घटक आहेत, म्हणून वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बालकाच्या वर्तनावर वातावरणाचा प्रभाव कसा असतो? ए तात्पुरता, बी कायमस्वरूपी, सी सकारात्मक व नकारात्मक दोन्ही, डी कोणताही नाही. तर बालकाच्या वर्तनावर वातावरणाचा जो प्रभाव असतो तो सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारचा पडत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, सकारात्मक व नकारात्मक दोन्ही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सामाजिककरण म्हणजे काय? आणि पर्याय ज्ञान संपादन, पर्याय बी समाजातील मूल्ये व नियम आत्मसात करणे, पर्याय सी खेळ खेळणे, पर्याय डी परीक्षा देणे. आणि बरोबर उत्तर आहे समाजातील मूल्ये व नियम आत्मसात करणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शाळा ही सामाजिकरणाची कोणती संस्था आहे? ए औपचारिक, बी अनौपचारिक, सी धार्मिक, डी आर्थिक. शाळा कशी आहे? औपचारिक. पर्याय ए प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सामाजीकरणाची प्रक्रिया आयुष्याच्या कोणत्या टप्प्यापर्यंत चालते? ए बाल्यावस्था, बी किशोरावस्था, सी प्रौढावस्था, डी संपूर्ण आयुष्यभर. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी संपूर्ण आयुष्यभर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बालकाच्या भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? ए वातावरण, बी उंची, सी वजन, डी वंश. तर बालकाच्या भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव जो आहे तो वातावरणाचा पडतो. त्यामुळे पर्याय ए वातावरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सामाजिक मूल्यांचे शिक्षण बालकाला सर्वप्रथम कुठून मिळते? आता पर्याय ए शाळा, बी कुटुंब, सी माध्यमे आणि डी समाज. आता सर्वप्रथम जर कुठून मिळत असेल सामाजिक मूल्याचं शिक्षण बालकाला तर ते कुठे मिळतं? कुटुंब. त्यामुळे बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय बी कुटुंब. खालीलपैकी सामाजिकरणाचे दुय्यम साधन कोणते? पर्याय ए कुटुंब, पर्याय बी शाळा, पर्याय सी आई वडील आणि पर्याय डी भावंडे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी शाळा. सामाजीकरणाच्या प्रक्रियेमुळे बालकात काय विकसित होते? ए सामाजिक कौशल्य, बी मूल्ये, सी दृष्टिकोन, डी वरील सर्व. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व. सामाजीकरणाच्या प्रक्रियेमुळे बालकात सामाजिक मूल्ये, सामाजिक कौशल्ये, मूल्ये आणि दृष्टिकोन हे सर्वच काय होतात? घटक विकसित होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वातावरणातील कोणता घटक बालकाच्या बौद्धिक विकासावर प्रभाव टाकतो? पर्याय ए शैक्षणिक संधी, पर्याय बी पोषण, पर्याय सी कुटुंबीय वातावरण, पर्याय डी वरील सर्व. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व. वातावरणातील शैक्षणिक संधी, पोषण, कुटुंबीय वातावरण हे सर्वच घटक बालकाच्या बौद्धिक विकासावर प्रभाव टाकतात. त्यानंतरचा प्रश्न. सामाजिकीकरण हा शब्द कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे? ए शारीरिक विकास, बी सामाजिक विकास, सी भावनिक विकास, डी बौद्धिक विकास. सामाजिकीकरण हा शब्द विचारलाय त्यामुळे सामाजिक विकास, पर्याय बी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बालक समाजातील नियम व मूल्ये कशाद्वारे शिकते? ए सामाजिकीकरण, बी परिपक्वता, सी अनुवंशिकता, डी अनुकरण नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए सामाजिकीकरण. अनुकरण एवढंच वाचून आपण पुढे जायचं नाही, पूर्ण पर्याय वाचायचा आहे. अनुकरण नाही असं लिहिलं त्यामुळे हा पर्याय येणार नाही. सामाजिकीकरण पर्याय ए. प्रश्न आणि उत्तरं व्यवस्थित वाचायचे आहेत. प्रश्न वाचत असतानाचे ऑप्शन व्यवस्थित वाचायचे आहेत, कारण होकारार्थी आणि नकारार्थी क्वेश्चनमध्ये आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे प्रश्न होकारार्थी आहे की नकारार्थी आहे तो अगोदर व्यवस्थित बघायचा आणि त्यानंतर पर्याय सिलेक्ट करायचा. पुढचा प्रश्न पहा. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका काय असते? ए मार्गदर्शक, बी आदर्श व्यक्ती, सी प्रेरक आणि डी वरील सर्व. तर शिक्षक हा सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शकही असतो, आदर्श व्यक्ती आणि प्रेरक. त्यामुळे वरील सर्व. बालकाच्या व्यक्तिमत्व विकासात सर्वात महत्त्वाचा पर्यावरणीय घटक कोणता? ए कुटुंब, बी हवामान, सी वंश, डी उंची. आणि बरोबर उत्तर आहे ए कुटुंब. त्यानंतर बघा. सामाजीकरणाचा प्राथमिक अभिकर्ता कोण आहे? ए शाळा, बी कुटुंब, सी माध्यमे, डी मित्रगट. बरोबर उत्तर आहे ए प्राथमिक अभिकर्ता, प्राथमिक घटक सामाजीकरणाचा विचार तर प्रत्येक वेळी उत्तर कुटुंबच येणार.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बालक इतरांच्या वर्तनाचे अनुकरण करून शिकते. हा सामाजिकरणाचा कोणता प्रकार आहे? ए. निरीक्षणात्मक अध्ययन, बी. परिपक्वता, सी. अंतर्दृष्टी, डी. प्रयत्न व चूक. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे निरीक्षणात्मक अध्ययन. बाळ काय करतं? अनुकरण करून शिकतं, म्हणजे ते दुसऱ्याचं बघून शिकतं की नाही त्याच्यासारखं करायला, त्यामुळे निरीक्षणात्मक अध्ययन. शाळा बालकाला कोणत्या प्रकारे वातावरण उपलब्ध करून देते? ए. सामाजिक, बी. शैक्षणिक, सी. सांस्कृतिक, डी. वरील सर्व. शाळा जी आहे ती बालकाला सामाजिक वातावरणही उपलब्ध करून देते, शैक्षणिक वातावरणही उपलब्ध करून देते आणि सांस्कृतिक वातावरणही उपलब्ध करून देते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? वरील सर्व. समाजमान्य वर्तन शिकण्याची प्रक्रिया म्हणजे ए. समायोजन, बी. सामाजिकीकरण, सी. परिपक्वता, डी. शिक्षण. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी. समाजिकीकरण. बालकाच्या सामाजिक विकासासाठी कोणता घटक अत्यंत आवश्यक आहे? ए. सामाजिक संवाद, बी. उंची, सी. रंग, डी. वजन. आणि बरोबर उत्तर आहे ए. सामाजिक संवाद. आता पुढचा प्रश्न पहा. सामाजिकीकरणामुळे बालकात विकसित होणारा गुण कोणता? ए. सहकार्य, बी. स्पर्धा, सी. शिस्त, डी. वरील सर्व. सामाजिकीकरणामुळे बालकामध्ये सहकार्य, स्पर्धा आणि शिस्त हे सर्वच घटक काय होतात? हे सर्वच गुण विकसित होतात. त्यामुळे वरील सर्व पर्याय डी. बालक समाजाचा सदस्य बनते हे कोणत्या प्रक्रियेचे फलित आहे? पर्याय ए. परिपक्वता, पर्याय बी. सामाजिकीकरण, पर्याय बी. बौद्धिकीकरण, पर्याय डी. अनुवंशिकता. बरोबर उत्तर आहे सामाजिकीकरण, पर्याय बी. बालकाच्या वर्तनावर कुटुंबाचा प्रभाव कसा असतो? पर्याय ए. थेट, पर्याय बी. अप्रत्यक्ष, पर्याय सी. तात्पुरता, पर्याय डी. नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. थेट. खालीलपैकी सामाजिकरणाचे साधन नाही. काय साधन नाही? ए. कुटुंब, बी. शाळा, सी. मित्रगट आणि डी. रक्तगट. सामाजिकरणाचं साधन रक्तगट होऊ शकत नाही, म्हणून रक्तगट हे बरोबर पर्याय आहे. बालकात सामाजिक मूल्ये रुजविण्याचे प्रमुख कार्य कोण करते? कुटुंब, हवामान, अनुवंशिकता, नशीब. उत्तर काय आहे? कुटुंब. समाजातील नियमाचे पालन करण्याची सवय बालकाला कशामुळे लागते? सामाजिकीकरण, परिपक्वता, वारसा, योगायोग. बरोबर उत्तर काय? सामाजिकीकरण. शिक्षक हा सामाजिकरणाचा कोणता घटक आहे? ए. प्राथमिक, बी. दुय्यम, सी. जैविक, डी. नैसर्गिक. शिक्षक हा दुय्यम आहे, कुटुंब प्रथम घटक आहे. प्रथम म्हटलं की कुटुंब आणि शिक्षक म्हटलं की दुय्यम, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. बालकाच्या भाषा विकासात सर्वाधिक योगदान कोणाचे असते? ए. कुटुंब, हवामान, उंची, वजन. ए. कुटुंब. बालक समाजातील भूमिका शिकते. कसे शिकते बालक समाजातील भूमिका? सामाजिकरणातून, अनुवंशिकतेतून, परिपक्वतेतून की नशिबातून? तर सामाजिकीकरणातून. सामाजिकरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? सामाजिक समायोजन हे सामाजिकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बालकातील सहकार्याची भावना कशामुळे विकसित होते? सामाजिक संपर्क, अनुवंशिकता, हवामान की वंश. तर सामाजिक संपर्कामुळे बालकातील सहकार्याची भावना विकसित होते. वातावरणाचा प्रभाव बालकाच्या विकासावर कसा पडतो? सकारात्मक, नकारात्मक, दोन्ही? कोणताही नाही, दोन्ही. मित्रगट सामाजिकरणाचा कोणता अभिकर्ता आहे? मित्रगट ही दुय्यम अभिकर्ता आहे. सामाजिकरणाची प्रक्रिया कधी सुरू होते? जन्मानंतर, शाळेत गेल्यावर, किशोरावस्थेत की प्रौढावस्थेत? तर जन्मानंतर. सामाजिक वर्तन शिकण्याची प्रक्रिया म्हणजे काय? सामाजिकीकरण. बालकाच्या विकासावर परिणाम करणारा पर्यावरणीय घटक कोणता? कुटुंब, शाळा, समाज हे सर्व घटक बालकाच्या विकासावर परिणाम करतात. सामाजिकीकरणाचा परिणाम म्हणून बालकात काय विकसित होते? सामाजिक जबाबदारी विकसित होते, मूल्ये विकसित होतात आणि शिस्तही विकसित होते. सामाजिक नियम शिकण्याचे पहिले माध्यम कोणते आहे? कुटुंब. बालकाच्या व्यक्तिमत्वावर वातावरणाचा प्रभाव कसा असतो? मोठ्या प्रमाणात. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत अनुकरणाला महत्त्व दिले आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने दिले आहे? तर अल्बर्ट बांडोरा. सामाजिक विकासासाठी आवश्यक घटक परस्पर संवाद, सहकार्य, संवाद हे सर्व घटक. समाजातील प्रथा व परंपरा बालक शिकते. कशाद्वारे? सामाजिकीकरणाद्वारे शिकते. बालकाच्या भावनिक विकासावर प्रभाव टाकणारा घटक कोणता आहे? कुटुंब, शाळा, समाज. सामाजिकीकरण ही प्रक्रिया कशी आहे? सतत चालणारी प्रक्रिया आहे. समाजमान्य मूल्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकीकरण. बालकाच्या विकासात वातावरणाची भूमिका कशी असते?